नमस्कार. आज मी एक विसंगती तुम्हाला सांगते हां. योगेंद्र यादव यांनी आंदोलनाला जंतर मंतरमध्ये साथ देताना बाबासाहेबांनी केलेल्या संविधानाचा पूर्णपणे अपमान केला. त्यांनी संसदीय प्रणालीला त्यांनी अमान्य करत सडकेवरून आम्ही फैसला करणार असं म्हटलं. पण फक्त ते आंदोलनाला समर्थन देत आहेत ना, मग ते काही बोलू देत, कितीही विपरीत बोलू देत, कितीही मुलींनी शिव्या घालू देत, काहीही करू देत, पण आमच्या आंदोलनाला बरोबर म्हणतायत ना, मग ते बरोबरच असं ज्यांचं हे म्हणणं आहे त्यांच्यासाठी खास हा मी व्हिडिओ बनवत आहे. खावे त्याला खवखवे. तुम्हाला आठवतच असेल, कपिल मिश्राने एकदा ह्याच्या वेळेला म्हटलं होतं, गोली मारो सालों देश के गद्दारों को गोली मारो सालों को. हे इन जनरल वाक्य होतं, कोणालाही उद्देशून नव्हतं. पण ज्याचं जे गद्दार आहेत असं ज्यांना खुद्द माहिती आहे असावं किंवा विश्वास असावा, अशा ओबीसींनी मुसलमानांना म्हणतायत म्हणून सगळ्या मुसलमानावर ओढून ताणून तो हे घेतला की आम्हालाच म्हणाले. खावे त्याला खवखवे. आता हल्लीच मुख्य न्यायाधीशांनी एका खटल्याच्या वेळेला अगदी गरज नसलेले फालतू PLI घालून कोर्टाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात अशा लोकांना कॉक्रोचेस म्हटलं. आता ह्याच्यामध्ये अश्विनी उपाध्याय हे सगळ्यात जास्त PLI घालतात, पण त्यांना माहिती आहे, त्यांच्या स्वतःवर विश्वास आहे की मी कॉक्रोच नाही किंवा मी फालतू PLI टाकत नाही. पण जे खरंच कॉक्रोच असतील वृत्तीने, ज्यांना नुसती नासधूस करायलाच आवडते, अशा लोकांनी स्वतःला कॉक्रोच समजत, ते पण देशात राहत नसताना कॉक्रोच मानून ऑनलाईन त्यांनी एक पार्टी बनवली. कसं? BJPला जोडून CJP म्हणून दाखवण्यासाठी, कॉक्रोच जनता पार्टी. आणि झालं. त्याच्यानंतर त्यांनी जंतर मंतरला एक आंदोलन भरवलं आणि त्या आंदोलनामध्ये काय सुंदर भारबाला आल्या होत्या, अर्धनग्न येऊन किती सुंदर बोलत होत्या त्या. अगदी त्याचं कौतुक आहे त्यांच्या समर्थकांना की असंच बोलणार, एवढा राग आल्यावर हेच बोलणार. मग अशा मुली त्यांच्या घरात बऱ्या आहेत की त्यांना जेव्हा राग येईल, तेव्हा त्यांना वाटेल की आमच्यावर अन्याय होतो, तर ते आईवडिलांची पण साईज घेऊन मोजत बसतील आणि सांगत बसतील की हे तुमचं हे असं आहे म्हणून. खूप छान आहे. ह्यांच्या घरात ही अशी मुलं अपत्य आहेत असावी जे त्या अशा मुलींचं समर्थन करत आहेत, त्यांच्या कपड्याबद्दल, त्यांच्या अश्लील वागण्याबद्दल, अश्लील भाषेबद्दल. त्यांना माझं मनापासून हे आहे, प्रार्थना आहे देवाला, ह्यांच्या घरी असं एक नाही 4-4 अपत्य होऊ दे. म्हणजे दोन मुली असतील तर 2 जावई येऊ दे. तसेच शिवराळ करणारे एक मुलगी असेल तर एक मुलगा, सून आणि जावई येऊ देत. 2 मुलगेच असतील तर 2 सुना अशा शिव्या घालणाऱ्या येऊ देत. आता हे एवढं सगळं शिवराळ बोलतात वगैरे, ह्याच्यावर मी एक सावित्रीचा लेख म्हणून व्हिडिओ बनवला. अरे बापरे, ह्या समर्थकांनी सावित्रीच्या लेकरांना इतका ऊत आला की त्याने काहीही विधानं घालायला सुरुवात केली. काही माझ्या कपड्यावर, माझ्या दागिन्यावर, ही दागिने दाखवायला येते, ही कानातलं गळ्यातलं दाखवायला येते, ही नाटकं करायला येते, पिक्चर बनव, अभिनयाला जा, सगळं काय विषयाला. आपलं मूल चुकलं आहे, त्या मुली चुकलेल्या आहेत, त्यांनी पातळी घसरवलेली आहे, त्यांनी अश्लील हे केलेलं, त्यांचं जिथे चूक आहे तिथे समर्थन करणं अतिशय चुकीचं आहे. आणि तुम्हीच त्यांना समर्थन देऊन अजून बिघडवत आहात. त्याचा दोष मला लागत नाही. मी त्यांची चूक दाखवायचा प्रयत्न केला. मग मी एक हे केलं, भारूड दाखवलं. त्याच्यावर सुद्धा हे की भारूड नऊवारी घालून करायची, साडी घालून, डोक्यावर पदर घेऊन साडी घालून, आजी तुम्ही बोला, तुझ्या गोवऱ्या पोचल्यात, सगळं म्हटलं. पण आपल्या मुली चुकल्या आहेत,
त्या मुली भले त्या व्हिडिओ घालून घालून रडताय त्याच्यापुढे आम्ही करणार नाही म्हणून, पण ह्या समर्थकांना मात्र त्याचं खूप कौतुक वाटतंय. तो अभिजित दीपकेला काही फरक पडत नाही आहे किंवा त्या आंदोलन करणाऱ्या योयाला पण काही फरक पडत नाही आहे. आता या मुलांचे पासपोर्टसुद्धा त्याला बाहेरगावी जाता येणार नाही, नोकऱ्यावर जेव्हा घाला येईल ना त्याला ह्यांना किती त्यांच्यावर सावित्रीच्या लेकीवर किती अन्याय होत आहे म्हणून रडायला हेच समर्थक येतील की आपल्या अपत्याला जे चुकलं आहे त्याला चूक म्हणायची सुद्धा हिंमत नाही. मग अशा घाणेरड्या गटारातला घाण माझ्या ह्याच्यावर कशाला पाहिजे. मी कॉमेंट्स बंद केल्या, तर कॉमेंट्स बंद केल्यावर घाबरली, हे झालं ते झालं. हो मी घाबरले बाबा. मी पहिल्यांदाच सांगितलं आहे, कॉक्रोचवरून मी एक कविता केली होती, ये जो कॉक्रोच है बस इनका है काम. त्यावेळेला मी म्हटलं होतं मी माझ्या घरी मला कॉक्रोच आवडत नाही, मी दरवेळेला जंतुनाशक फावरून घेते. यूट्यूबवर जंतुनाशक म्हणून मी काय करू शकते, कॉमेंट्स बंद करू शकते आणि ते मी केलेलं आहे आणि मला त्याच्याबद्दल बिलकुल वाईट वाटत नाही. मी झुरळांना जवळ घेणारी बाई नाही आहे. पण एक तुम्हाला सांगू का, ह्या विरोधकांमुळे एक मात्र झालं, माझे व्हिडिओ ह्या लोकांनी खूप प्रसारित केले. बरं व्हिडिओ प्रसारित ह्यांच्या कॉमेंट्समुळे एवढे प्रसारित झाल्यामुळे पुन्हा ह्यांनी माझे मीम्स पण बनवायला सुरुवात केले माझ्यावर. आता ह्याचा फायदा का तोटा हे त्यांनीच समजावं त्यांच्या ज्ञानमतीतून. आता त्यांना मी चांगलं सांगितलं की असे शिव्या असे कपडे नसताना घालू नये होते मुलींनी, तर त्यांना ते पटलं नाही. आता त्यांना येऊन माझ्या ह्याच्यावर शिव्या घालायच्या आहेत, माझे सगळं घाणेरडा घालायचं आहे. एक त्यांच्या अरेला कारे म्हटलं की त्यांना राग येतो, पण आपण पहिला अरे म्हटलेलं आहे हे लक्षात येत नाही. माझा मुद्दा अजूनही तेच आहे. सत्यवानाच्या सावित्रीने यमराजाकडे आंदोलन केलं पतीच्या जीवासाठी, पण ती कशी वागली, कशी बोलली. आणि ह्या सावित्रीच्या लेकी वा वा वा. आणि ते अशा सावित्रीच्या लेकी घरात त्यांच्या अशाच पद्धतीने कपडे घालून अशाच पद्धतीने शिव्या देत त्यांचे व्हिडिओ करू देत. व्हिडिओ कशाला, प्रत्यक्ष त्यांच्या समर्थकांच्या डोळ्यासमोर सतत ते दिसू देत. हेच त्याला उत्तर आहे माझ्याकडून. आणि दुसरं काही उत्तर मी देऊ शकत नाही, कारण त्यांना उत्तर नको आहे. त्यांना फक्त जळजळ मळमळ काढायची आहे. शेवटी काय झुरळं कधी येतात, जेव्हा आपण साफसफाई करत नाही किंवा लाईट बंद केले त्याच्यानंतर झुरळं वास घेत येतात ना, येणारच ते. आणि हे असे समर्थक ज्या अशा अश्लील भाषा वापरणारे, अश्लील कपडे घालणारे, अश्लील बोलणारे, देशाचा अपमान करणारे, अशा सावित्रीच्या लेकी त्यांना त्यांच्या समर्थकांना लखलाभ देव करो. खूप अशा पद्धतीच्या लेकी, सुना, बहिणी, बायका ह्यांच्या घरी असू देत. आणि मला त्याच्याबद्दल पण त्यांनी माझं अजाणतेपणाने त्यांच्या अक्कलेने त्यांनी जे माझं प्रसारण केलं, मला छान उत्तरं दिली, त्याबद्दल मी धन्यवाद करते. माझं यूट्यूब चॅनल पण आहे उमा कामत 3127. तिथे येऊन त्यांनी सबस्क्राईब केलं तर त्यांना माझे सगळे व्हिडिओ पण मिळतील आणि तिथे पण येऊन बरळायला मिळेल, ओकायला. तुम्ही माझं ऐकतायत. ज्यांना माझं म्हणजे माझी सावित्रीचा लेख हे 10,000च्या वरती लोकांनी पाहिलं, त्यातल्या 9,000च्या पेक्षा लोकांनी कौतुक केलेलं आहे. हे 20-25 लोक नुसती मळमळ काढतात. तर माझ्या त्या 10,000 लोकांना पुन्हा पुन्हा धन्यवाद, मळमळ काढणाऱ्यांनासुद्धा. पण आता मी माझ्या व्हिडिओवर फेसबुकमध्ये कॉमेंट ह्या लोकांसाठी ओपन करणार नाही, कारण त्यांची मळमळ संपायचीच नाही. सारखी ढोसत राहतात, मग मळमळ संपणार कशी. त्याच्यासाठी गोमूत्र प्यायला पाहिजे व्यवस्थित, ते पिणार नाहीत. असं दे. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.